फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आता काँग्रेस मैदानात उतरणार आहे। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं आणि यावेळी त्यांनी राहुल गांधींनी देखील व्हिडिओ कॉलद्वारे पीडितेच्या कुटुंबियांशी संवाद साधत कुटुंबियांना धीर दिलेला आहे। काँग्रेस आता मैदानात उतरलेली आहे। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात काँग्रेस मैदानात उतरली आहे आणि आता त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांनी कुटुंबियांची जाऊन भेट घेतली, सांत्वनपर भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबियांशी संवाद देखील साधून दिलेला आहे। राहुल गांधी यांनी देखील व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलेला आपण बघतोय। हर्षवर्धन सपकाळ हे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी सांत्वन केल्यानंतर राहुल गांधी यांना फोन लावून दिला आणि कुटुंबियांशी राहुल गांधी यांनी फोन करून संवाद साधला, त्यांचं कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे। फलटणमधल्या या घटनेनंतर काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तरुणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असा निर्धार देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलेला आहे। कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आणि यावेळेला त्यांनी राहुल गांधी यांना देखील फोन केला। त्यानंतर राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबियांशी संवाद साधला आणि त्यांचं सांत्वन केलेलं आहे। फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणासंदर्भात हर्षवर्धन सपकाळांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। तर आपण ही दृश्य बघतोय। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पीडित महिलेला न्याय देण्यासाठी आता काँग्रेस मैदानात उतरणार आहे। दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे आणि यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना फोन केला आणि ऑडिओ कॉलद्वारे कुटुंबियांशी सगळा संवाद साधला आहे।